तुम्ही सांगितलं की जिभेपासून पोटापर्यंत जे काही आजार असतात तर ते आजार कसा तो संबंध आहे सर? लहानपणापासून ऐकत आलोय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय. आपल्याला जीभ, नाक, डोळे, कान, त्वचा ह्याच्यावरती आपण नॉर्मली फोकस करतो. आपल्याला रोग होतो तर ह्यापैकी काही रोग झाला तर आपण विचार करतो की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्किनवरती काही ऍक्ने आला तर आपण म्हणतो की डॉक्टरकडे स्किन स्पेशलिस्ट जावा. कानाला कमी ऐकू येतंय तर, किंवा चष्मा आहे तर, किंवा नाकात सर्दी झाली तर, किंवा तोंडाला अल्सर झाले तर, ह्या बरोबरीनं आपल्याला कळतं की जठर जे आहे, जे पोट आहे, ह्याचं कारणीभूत सगळ्यांची आहे. म्हणजे सगळे रोग पोटापासून सुरुवात होतात. त्याचं पाचन क्रिया कशी आहे तुमची, तर ह्या तुमच्या बाहेरच्या पंचेंद्रियांवरती आहेत की तुम्ही काय बघता, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही कसा श्वास घेता, तुमची विचारसरणी त्यावरती अवलंबून होते. आता आपण जे करतोय, बोलतोय, बघतोय, ऐकतोय, तुम्ही चांगलं ऐकताय का, तुम्ही चांगलं बोलताय का, तुमचं आजूबाजू हवा तुमची श्वास घेणारी चांगली आहे का, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. हा फॅक्टर बरोबर तुमच्या मनावरती. राईट. त्या पद्धतीनं तुम्ही खाणार आहात. तुम्हाला जर तुम्ही हेच बघितलं की पिझ्झा खूप छान आहे, मी पिझ्झाच्या विरुद्ध नाहीये, पण मी जनरल उदाहरण देतोय की पिझ्झा चांगला आहे असं विचार करून दररोज पिझ्झाच खात बसला तर एका लेवल नंतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं, काही वेगळे प्रॉब्लेम झाले. बरोबर. सो तुम्ही जे ग्रहण केलेलं आहे बाहेरून त्या पद्धतीने तुमच्या सवयी झालेल्या आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हेल्थ चांगलं करण्यासाठी तुमचे हॅबिट्स चांगले करायचे. ती हॅबिट चांगलं करण्यासाठी तुम्ही जे आहार घेत आहात त्या पद्धतीनं तुम्ही जर चांगला आहार घेतला तर तुमचं जठराग्नी चांगला होईल, तुमचं पाचनक्रिया चांगली झाली तर तुमची हेल्थ चांगली राहील. कारण जसं अन्न तसं मन होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.